नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जगदीश राठोड आणि आपण बघता माइंड गॅलेक्सी यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण BEd CETला जो लागणारा सिलेबस, त्याच्यात कसे क्वेश्चन्स विचारले जातात, किती मार्कासाठी कोणते आणि काय कंटेंट असतं याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. मित्रांनो, सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर द BEd CET यामध्ये जो पहिला विभाग येतो किंवा पहिलं पोर्शन येतो, पहिल्या सेक्शनमध्ये मेंटल ॲबिलिटी जे आहे याच्यात 40 क्वेश्चन विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो आणि 40 प्रश्नाला 40 गुण असतात. त्याचबरोबर जनरल नॉलेज दुसरा सेक्शन आहे किंवा दुसरा विभाग आहे, ज्याचे 30 क्वेश्चन असतात. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आणि अशा पद्धतीने 30 मार्क दिले जातात. आणि टीचर ॲप्टिट्यूड म्हणजे शिक्षकाची योग्यता, तुमच्यात शिक्षकी योग्यता आहे का हे पाहण्यासाठी 30 क्वेश्चन असतात. प्रत्येक क्वेश्चनला 1 गुण, अशा प्रकारे 30 गुण या पोर्शनला दिला गेलेला आहे. असं टोटल जो आहे तुमचे मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर्स ॲप्टिट्यूड हे मिळून 100 गुण आहे. 100 प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसारच ते जे आहे त्याची विभागणी केली गेलेली आहे. आता महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये कंटेंट्स काय असतात. जसं मेंटल ॲबिलिटीसाठी 40 प्रश्नाला 40 मार्क, जनरल नॉलेजला 30 प्रश्नाला 30 मार्क आणि टीचर्स ॲप्टिट्यूडला 30 क्वेश्चनला 30 मार्क. अशा पद्धतीनं 100 प्रश्न 100 मार्क या पद्धतीने याची विभागणी केली गेलेली आहे. मित्रांनो, कंटेंट ऑफ सेक्शन्स. आता कुठल्या सेक्शन्समध्ये काय काय कंटेंट असतं. पहिले मेंटल ॲबिलिटी, मानसिक क्षमता ज्याला म्हणू, यामध्ये असतं द कंटेंट ऑफ दिस टेस्ट एम्स टू जज युअर रिझनिंग पॉवर, म्हणजे तुमच्यामधील जे तर्कशक्ती आहे याची चाचणी म्हणून हे मेंटल ॲबिलिटी किंवा मानसिक क्षमता हे बघितलं जातं. इट ऑल्सो हेल्प्स टू जज हाऊ ॲक्युरेट यू कॅन थिंक, तुम्ही करेक्ट कसं विचार करता, अगदी तंतोतंत विचार कसं करता याविषयीच ही माहिती काढण्यासाठी किंवा ह्यासाठी हे प्रश्न विचार. दिस टेस्ट विल कंटेन क्वेश्चन्स बेस्ड ऑन सिलेबस, म्हणजे तुमचं जे अनुमान किंवा तर्क म्हणतोय त्या बेसिसवर हे क्वेश्चन्स असतात. कोडिंग, डिकोडिंग म्हणजे सांकेतिक आणि जो सांकेतिक जे आहे त्याला ओळखणं जे आहे त्याला आपण कोडिंग, डिकोडिंग म्हणू. त्याच्यानंतर रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध जे आहे त्यावर क्वेश्चन असतात. जे ॲनालॉगीज ज्याला म्हणतो आपण, साम्यता ओळखता आल्या पाहिजे. क्लासिफिकेशन, त्याचबरोबर त्याचं विभाजन करता आलं पाहिजे. प्रॉब्लेम ऑन डाईस म्हणजे जे चौकोन असतात त्या दृष्टिकोनातून त्यांनासुद्धा विभाजन, या सगळ्या विषयावर प्रश्न विचारले जातात. आयदर इन व्हर्बल ऑर इन नॉन व्हर्बल फॉर्म. याच्यात तुम्हाला शाब्दिक आणि निशाब्दिक किंवा अशाब्दिक असे प्रश्नसुद्धा असू शकतात. म्हणजे या पद्धतीनं मेंटल ॲबिलिटीवर तुम्हाला 40 प्रश्न 40 मार्काचे दिलेले असतात. त्यानंतर जनरल नॉलेज जे आहे म्हणजे सामान्य ज्ञान. द एम ऑफ दिस सेक्शन इज टू टेस्ट हाऊ वेल यू आर acquainted with the happening in the surrounding at local, national, international level, including past event, current affairs, including science and technology, history, geography, civics, political science and literature in general. आता एकंदरीत असं आहे, तुमची ही टेस्ट एक प्रकारचं सामान्य ज्ञान तपासणीविषयीची आहे. त्याच्यात तुम्ही किती परिचित आहात, तुमच्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहे कशा आहे, ते मग नॅशनल लेवलच्या असेल किंवा जागतिक लेवलच्या असेल किंवा पास्टच्या असेल किंवा आत्ताच्या असेल हल्लीच्या, त्या विज्ञानाच्या असू शकतात, तंत्रविज्ञानाच्या असू शकतात, ऐतिहासिक असतात, जॉग्राफिकल असू शकतात, नागरिकशास्त्राचे असू शकतात किंवा राज्यशास्त्र आणि लिटरेचर किंवा साहित्य ज्याला म्हणू, आणि सर्वसामान्य. या पद्धतीनं सामान्य ज्ञान ज्याला म्हणू याच्यात याचे प्रश्न 30 असतात आणि 30 मार्कासाठी विचारले जातात.
त्यानंतर जो तिसरा सेक्शन आहे, त्या तिसरा विभाग आहे ते टीचर्स ॲप्टिट्यूड, म्हणजे शिक्षकी योग्यता आहे का तुमच्यात. तर टेस्ट एम टू द नो युअर कॅपॅसिटी टू बिकेम अ टीचर, म्हणजे तुम्ही शिक्षक होण्याच्या योग्यतेचे आहे का हे तपासण्यासाठीच हे प्रश्न असतात असं म्हणायला हरकत नाही. इट विल कंटेन क्वेश्चन्स रिलेटेड टू युअर कीननेस टू द अपडेट युअर नॉलेज, म्हणजे तुमची त्या बाबतीत क्वेश्चन्स वगैरे जे आहे ते त्यामध्ये तुम्ही किती उत्सुकतेनं समजून घेता आणि त्याचे उत्तर देता यासाठी याच्यात विचारले जातात. याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहे का, अवेअरनेस अबाउट चेंज इन द एज्युकेशन अँड सोसायटी, तुमच्यात एक जागरूकता आहे की शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात तुम्ही स्वतःला बदलून घेऊ शकता का. कम्युनिकेशन अँड प्रोफेशनल कमिटमेंट ETC, आपण एक प्रकारचं काय म्हणतो की तुमचं संवाद असं असलं पाहिजे की कम्युनिकेशन चांगलं करता आलं पाहिजे आणि तुम्ही जे व्यावसायिकदृष्ट्या जे वचनबद्धता कितपत राहू शकता किंवा तुम्ही त्या पद्धतीनं आपल्यामध्ये बदल कसं करू शकता या बाबतीत याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. याच्यात जे टीचर ॲप्टिट्यूड आहे, शिक्षक योग्यता, याविषयी 30 प्रश्न आणि 30 मार्कासाठी विचारल्या जात असतात. याच्यात महत्त्वाचं आहे की द टेस्ट विल कंपेराइज ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन्स, म्हणजे याचा अर्थ की अशा तुलनात्मक तुम्हाला जे आहे 4 पर्याय दिलेले असतात, त्याच्यापैकी एक पर्याय करेक्ट कोणता आहे किंवा बरोबर कोणता आहे ते निवडायचं असतो. त्या पद्धतीने ही टेस्ट असते बहुपर्यायी. त्यानंतर देर इज नो निगेटिव्ह मार्क सिस्टीम फॉर दिस टेस्ट, या चाचणीसाठी कुठल्याही प्रकारचे नकारात्मक मार्क नाही किंवा मायनस मार्क नाही. टेस्ट ड्युरेशन इज 90 मिनिट्स, म्हणजे 90 मिनिटाची ही एक म्हणजे 1.5 तासाचं हे एक टेस्ट आहे. त्यानंतर मीडियम ऑफ CET इंग्लिश अँड मराठी, 2 माध्यमात हे परीक्षा घेतल्या जाते, इंग्लिश आणि मराठीमध्ये. अशा पद्धतीने BEd CET परीक्षा जी आहे जे 2 वर्षाच्या काळासाठी तुम्ही शिकणार आहात, त्यासाठी अशा प्रकारची CET आणि CETमध्ये सिलेबस आणि गुणदान केल्या गेलेलं आहे. अशाच प्रकारचं पुन्हा समजून घेण्यासाठी आपण आमच्यासोबत राहा. नमस्कार मित्रांनो, माइंड गॅलेक्सी यूट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर जगदीश राठोड, आणि आता आपण समजून घेत आहोत इंग्लिश मीडियमचे जे BEd 2 वर्षासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थ्यासाठी CETमध्ये काय असतं, त्यांच्यासाठी CETचा सिलेबस कोणत्या पद्धतीचा असतो. BEd इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट म्हणून ELCT अशा नावाची ही टेस्ट आहे. आणि ही टेस्ट जी आहे, ज्यावेळेस CETची पेपर देत असताना त्यावेळेस जे 100 मार्काचा आपण पेपर देतो आहे त्याच्यासोबत 50 मार्काचं इंग्लिश टेस्ट म्हणून अशा प्रकारचं हे पेपर ॲड होतो. आणि हे पेपर ॲड होत असताना हे पेपरसुद्धा त्यांना द्यावे लागतात. कॅन्डिडेट्स हू डिझायर टू सीक ॲडमिशन टू इंग्लिश मीडियम कॉलेज ऑफ एज्युकेशन विल हॅव टू अपीअर अँड क्वालिफाय द ELCT 2019 एक्झाम. आता ही जे एक्झाम आहे ती एक्झाम पास व्हावं लागतं त्यांना, आणि ते पास झाल्यानंतरच त्यांना BEd इंग्लिश मीडियम 2 वर्षाचं आहे तिथं प्रवेश मिळतो. तर त्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे एरियाज दिलेले आहे, विभाग दिले आहे, त्यानुसार कोणत्या एरियातले कुठले प्रश्न कशा पद्धतीने येईल. आता टोटल इंग्लिश लँग्वेजचे जे आहे यात महत्त्वाचं आहे रीडिंग कम्प्रहेन्शन, म्हणजे आकलनात्मक, कम्प्रहेन्शन म्हणजे आकलनात्मक जे किंवा अध्ययन व आकलन जे आहे या विषयावर काही प्रश्न आहेत, ते आहे 20 प्रश्न, प्रत्येकी 1 गुण, असे 20 मार्कासाठी. त्यानंतर दुसरं आहे व्होकॅब्युलरी फोकस, शब्दक्षमता ज्याला म्हणू आपण, ते 5 मार्कासाठी येतं आणि प्रत्येकी 1 मार्क यानुसार 5 मार्क्स दिल्या गेलेले नसतात. त्यानंतर ग्रामर फोकस, आता याच्यावर पूर्ण ग्रामरविषयी माहिती दिलेली असते, ते 8 मार्काचं आणि 8 मार्कासाठी प्रत्येकी 1 मार्क, अशा पद्धतीने 8 मार्कासाठी दिलेले असते. सेंटेन्स फॉर्मेशन, म्हणजे जिथं आपल्याला वाक्य तयार करावं लागतो त्यासाठी 7 आणि 7 गुणांसाठी
असतं ते प्रत्येकी 7 प्रश्न 7 गुणांसाठी प्रत्येकी 1 गुण. त्यानंतर फोनेटिक्स म्हणजे ध्वन्यात्मक म्हणजे ध्वनी जे आपले कसं स्पीच असतं जे बोलणं कसं असतं त्यावर आधारित 3 मार्काचे 3 प्रश्न असतात आणि जे वर्बल ॲडम्स अँड प्रोव्हर्ब्स म्हणजे वाक्यप्रचार आणि म्हणी ज्याला म्हणतो त्याच्यावर 5 गुण दिलेले असतात आणि 5 प्रश्न दिलेले असतात 5 गुणाचे. आणि त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकारिक जे शब्द म्हणतो किंवा अलंकारिक वाक्य प्रकार जे वाक्य वापरले जातात त्यावर 2 क्वेश्चन्स 2 मार्कासाठी दिलेले जातात. अशा प्रकारे जे आहे हे 7 एरियाचे ग्रामरचे प्रश्न 50 मार्काचे दिले जातात. रीडिंग अँड कम्प्रहेन्शन 20 मार्कासाठी, व्हॅकॅब्युलरी फोकस 5 मार्कासाठी, ग्रामर फोकस 8 मार्कासाठी, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्कासाठी, फोनेटिक्स 3 मार्कासाठी, वर्बल ॲडम्स अँड प्रोव्हर्ब्स 5 मार्कासाठी, फिगर ऑफ स्पीच 2 आणि हे टोटल होतात 50 मार्काचे. मित्रांनो हे 50 मार्काचे जे आहे 50 प्रश्न आपल्याला जे दिले जातात त्यावेळेस याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे की हे 60 मिनिट म्हणजे 1 तास याच्यासाठी दिला जातो. द टेस्ट विल कंपेराइज ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन्स. प्रत्येकी 4 अशा प्रकारचे पर्याय दिलेले असतात आणि त्या 4 पर्यायापैकी एक करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचा असतो. देअर इज नो निगेटिव्ह मार्क सिस्टीम फॉर दिस टेस्ट. या टेस्टमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे नकारात्मक किंवा मायनस मार्क नसतात. टेस्ट ड्युरेशन इज 60 मिनिट्स म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 तासाकरिता आपल्याला दिलेलं असतं. 1 तासात हे सर्व प्रश्न 50 सोडवायचे असतात. मीडियम ऑफ CET इंग्लिशमध्ये असते हे कारण की इंग्लिशची टेस्ट असल्यामुळे इंग्लिशमध्येच. मोड ऑफ एक्झामिनेशन हे ऑनलाईन असतं एक्झाम आणि सर्वात महत्त्वाचं ELCT विल बी द कंडक्टेड फॉर द कॅन्डिडेट ऑप्शन फॉर द इंग्लिश मीडियम कॉलेज आफ्टर द BEd CET. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियमचं कॉलेज घ्यायचं असेल त्यांच्यासाठीच हे टेस्ट घेतल्या जाते कारण की इंग्लिश त्यांचं त्या पद्धतीनं आहे का हे बघण्यासाठी. मित्रांनो अशा पद्धतीनं जे आहे BEd इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट ही ELCTची घेतल्या जाते आणि ज्यांना इंग्लिश मिडियम कॉलेजला जायचं आहे त्यासाठी घेतल्या जाते. त्याकरिता अशी तयारी करावी लागेल. आपण याच्यात सुद्धा निश्चित यशस्वी होणार आहात. त्याकरिता शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. नमस्कार.